शरद पवारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच भेटीला। रोहित पवारांनीही सहयोग सोसायटी इथल्या निवासस्थानी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। 9 फेब्रुवारीला आंगणेवाडीची जत्रा। मुख्यमंत्री फडणवीस रवींद्र चव्हाणांसह भाजपचे मंत्री दर्शनाला जाणार। मुंबईमधील विजयानंतर भाजपचे नगरसेवकही घेणार भराडी देवीचं दर्शन। बीएमसीतील 3 प्रमुख पद भाजप स्वतःकडे ठेवणार। शिवसेनेला एकही पद देण्यास भाजपचा नकार। सूत्रांची माहिती, महापौर उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष पद स्वतःकडे ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न। विलीनीकरणावरती अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली। फडणवीस चर्चेत नव्हते, त्यांना बोलण्याचा अधिकार काय? शरद पवारांची टीका। अजित पवारांचा पक्ष पवारांचा होता, पटेलांचा नाही। शिंदे अजित पवारांचा पक्ष अमित शहांनी स्थापन केल्यात। प्रफुल्ल पटेल हे मोदी आणि शहांचे भक्त। संजय राऊतांची टीका। अखेरच्या कॉलमध्ये श्रीजित पवारांचं दादांशी संभाषण। कार्यकर्त्यांनी केलेल्या मेसेजला दादांनी कॉल करून दिलं उत्तर। श्रीजित पवारांची पत्रकार परिषदेत माहिती। फडणवीसांचा नव्हे, टीका करणाऱ्याचा एकेरी उल्लेख केला। वादग्रस्त विधानानंतर सुहास बाबर यांचा आता यू टर्न। तर शिंदेंनी सुहास बाबर यांना समज द्यावी, नाहीतर सुरुवातीलाच शेवट होईल। गिरीश महाजनांचा इशारा। विधिमंडळ हक्कभंग समितीची आजची बैठक स्थगित। सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा विधानभवनात उपस्थित न राहिल्यानं बैठक रद्द। पुढील बैठक 15-16 फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता। दिल्लीमध्ये संसदेबाहेर काँग्रेस खासदारांचं आंदोलन। लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्यानं काँग्रेस खासदार आक्रमक। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 27 तासांहून अधिक काळापासून वाहतूक ठप्प। पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बस फेऱ्या रद्द। वाहतूक पूर्ववत होण्यास अजून काही वेळ लागणार असल्याची पोलिसांची माहिती। नवी मुंबईमध्ये ड्रग्ज तस्कराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला। ड्रग्ज तस्कर आणि त्याच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याची माहिती। सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 3 जण गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।